आता आपण ऐकणार आहात महाभारतावरील महाकादंबरी कल्पवृक्ष भाग पहिला. लेखक भा. द. खेर. मंदार परांजपे यांच्या आवाजात. 1. अंतःपुरात आलेल्या त्या तिन्ही लावण्यवतींकडे पाहून राणी सत्यवती थक्क होऊन गेली. त्या तिघींच्या अंगावर भरजरी रेशमी उत्तरीय होती. त्यांनी हिऱ्या मोत्यांचे अलंकार घातले होते. त्यांच्या वागण्यातील नम्रता तर वाखाणण्यासारखी होती. या कुठल्या तरी देशाच्या राजकन्या असल्या पाहिजेत हे सत्यवतीनं तेव्हाच ओळखलं. सौंदर्याला साजेशा वस्त्रालंकारांची संगत मिळाली म्हणजे ते सौंदर्य अधिक खुलून दिसतं, हा विचार राणीच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. पण आता मात्र मत्त गजांनी उन्मळून टाकलेल्या कमलिनींसारखी त्यांची अवस्था झाली होती. त्यांची सावळी मुखकमलं कोमेजली होती. काळ्या भोर भृंग नेत्रात भीती दाटली होती. कुरळे कुंतल विस्कटले होते. सत्यवतीला वंदन करताना त्यांच्या देहलता थरथरत होत्या. त्यांची ती अवस्था पाहून राणी सत्यवतीनं त्यांना आपल्याजवळ बसवून घेतलं. मोठ्या प्रेमानं थोरलीच्या पाठीवरून हात फिरवला आणि विचारलं, कुठून आलात बाळांनो? राणीच्या विचारण्यात वात्सल्य होतं. त्यामुळे त्या तिघींना धीर आला. त्यांच्यातली थोरली म्हणाली, काशीहून आलो. राणीने विचारलं, इतक्या लांब कशा आलात? एकट्याच आलात की कुणाबरोबर आलात? यावर मधली चाचरत सांगायला लागली, आम्हाला. एवढ्यात दारातून आवाज आला, होय, पळवून आणलाय त्यांना. स्वयंवराच्या मंडपातून उचलून आणलाय. चौघींनीही त्या आवाजाच्या दिशेनं बघितलं. राजर्षी भीष्म आत येत होते. भीष्मांना पाहून त्या तिघी चटकन उठून उभ्या राहिल्या. भीष्मांनी सत्यवतीला वंदन केलं. त्यांना आशीर्वाद देत तिनं आश्चर्यानं विचारलं, देवव्रता, तू या तिघींना? होय मातोश्री, तेच सांगायला इकडे आलोय. पण आधी या तिघींची व्यवस्था करायला हवी. 3 दिवसात थकून गेल्यात बिचाऱ्या. पण मोठ्या धीराच्या एवढं मोठं युद्ध झालं पण घाबरलेल्या दिसत नाहीत. सत्यवतीचं आश्चर्य आणखीनच वाढलं. ती म्हणाली, म्हणजे देवव्रता, युद्ध करून यांना पळवून आणलंस की काय? होय, युद्ध करावंच लागलं. पण ते नंतर सांगतो. आधी यांची व्यवस्था करायला हवी. त्या तिघींना घेऊन सत्यवती प्रासादाबाहेर जायला निघाली. भीष्म तिथेच बसून राहिले होते. सत्यवती परत आली तरी ते तिथेच बसले होते. त्यांच्या विचारमग्न मुद्रेकडे पाहताना सत्यवतीच्या मनात क्षणभर एक विकल्प येऊन गेला. देवव्रताने त्या तिघींना पळवून आणलंय म्हणजे याच्या मनात आहे तरी काय? सत्यवती जवळ येऊन बसली तेव्हा भीष्म एकदम म्हणाले, मातोश्री, सुना आवडल्या ना? सत्यवती आश्चर्यचकित होऊन बघू लागली. या देवव्रताच्या मनात भलतंच काहीतरी आलेलं नाही ना? या राजकन्यांशी हा लग्न लावणार असेल तर याने केलेल्या प्रतिज्ञेचं काय? मग आपल्या विचित्र वीर्याचं कसं काय होणार? सत्यवतीनं शंकाकुल होऊन विचारलं, सुना म्हणजे रे काय? सुना हव्यात ना? विचित्र वीर्याचा विवाह आता करायलाच हवा. एकदा त्याचा विवाह उरकला म्हणजे एका कर्तव्यातून मी मोकळा होईन. सुटकेचा निश्वास टाकून सत्यवती म्हणाली, म्हणून तू त्या राजकन्यांना पळवून आणलंयस होय? हो ना, पळवूनच आणावं लागलं. निरुपायाने. भीष्मांना हे सारं करावंच लागलं होतं. अगदी निरुपायानं. 3 दिवसापूर्वीचा तो Sample complete. Ready to continue?